भारताने सामना संपल्यावरही पाकिस्तानचा माज उतरवला आणि भारताचा नाद करायचा नाही हे दाखवून दिलं. सामना सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधार समोर निषेध केला, पण सामना संपल्यावर भारतीय संघाने नेमकं केलं तरी काय हे आता समोर आलं. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप T20 क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धा संघाचा कर्णधार सलमान आगा याच्यासह हस्तांदोलन टाळले. एवढेच नव्हे तर दोघांनी एकमेकांकडे बघण्यास नकार देखील दिला. प्रतिस्पर्धा कर्णधार नाणेफेकीसाठी उभे राहिले. त्यावेळी सूर्या समालोचक रवी शास्त्री यांच्या नजीक होता. नाणेफेकीच्या वेळी नाणे सूर्याने उडवले. नाणेफेक पाकचा कर्णधार सलमानने जिंकले. तो समालोचक रवी शास्त्री यांच्याकडे येत असताना सूर्याने त्याच्याकडे बघणे टाळले. तसेच सलमानसह हस्तांदोलनाची तयारीही न दाखवता तो बाजूला निघून गेला. भारतीय खेळाडूंनी सामना संपल्यावर कोणत्याही प्रकारे पाकिस्तान खेळाडूंशी नजरानजर टाळली. एवढेच नव्हे तर सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धा संघाकडून एकमेकांचे चांगल्या खेळाबद्दलचे कौतुकही टाळले. सूर्यकुमार आणि शुभम दुबे सामना संपल्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये परतले. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर पाकिस्तानचे खेळाडू आले होते, पण भारताचे खेळाडू त्यांच्यासाठी बाहेरच आले नाहीत. पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला, पण एकही भारतीय खेळाडू याला बळी पडला नाही. पहिल्याच वेद चेंडूवर विकेट घेत भारताने मिळवलेली पकड पाकचा डाव संपेपर्यंत कायम राहिली. पहिल्या 2 षटकात बुमराह हार्दिक जोडीने 2 विकेट घेतल्या. साईबाजाद फरांची आक्रमकता त्याच्या सहकाऱ्यांना साधली नाही. मोहम्मद हॅरिस, फखर झमान आणि हसन नवाज यांना अति आक्रमकता भोवली. आघाडीला साईबजादा, इम्रान आणि तळाला आफ्रिदी सोडल्यास पाकच्या एकही फलंदाज 20 धावाही करता आल्या नाहीत. खरं तर 12.5 षटकांत 6 बाद 64 या परिस्थितीतून पाकने पूर्ण 20 षटके फलंदाजी केली. कुलदीपची षटके संपल्यामुळे पाकच्या तळाच्या फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला आणि त्यांना प्रतिकार केला. बुमराह तसेच फिरकी गोलंदाजांच्या अचूकतेमुळे पाकला 63 चेंडूवर म्हणजे 10.3 षटकांत एकही धाव घेता आली नाही. बुमराह, कुलदीप आणि अक्षरने टाकलेल्या प्रत्येक 24 पैकी 15 चेंडू निर्धाव होते. त्यामुळे प्रत्येकी 7 षटकार आणि 7 चौकार मारल्यावरही पाकची धावसंख्या मर्यादित राहिली.